288 पैकी 215 जागांवर महायुतीचा दणदणीत विजय, तर मविया 50 आणि 23 जागांवर इतर आघाड्यांचा विजय. राज्यात ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुपडा साफ. 120 नगरपालिकांवर भाजपचा झेंडा. शिवसेनेची 57 तर राष्ट्रवादीची 38 नगरपालिकेवर सत्ता. ठाकरेंची शिवसेना 10 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 8 नगरपालिकांवर सत्ता. सर्वांच्या मेहनतीमुळे महायुतीला अभूतपूर्व यश. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. एकाही नेत्यावर मी टीका केलेली नाही, केवळ विकासावर मतं मागितली. भारताच्या इतिहासातली अशी पहिली निवडणूक असेल, फडणवीसांचं वक्तव्य. सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी राखला गड. 17 पैकी 17 जागांवर बाजी. सांगोला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने 5550 मतांनी विजयी. सांगोल्यात शेकाप आणि भाजपला जोरदार धक्का. कागल नगरपालिकेत शिंदे सेनेच्या संजय मंडलिक यांना धक्का. कागल नगर परिषदेमध्ये 23 पैकी 23 जागा जिंकल्या. नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने विजयी. मालवणमध्ये निलेश राणेंचा भाऊ नितेश राणेंना धक्का. 20 पैकी 10 जागांवर शिंदेच्या शिवसेनेचा विजय. ठाकरेंच्या शिवसेनेचा 4 जागांवर विजय तर 1 अपक्ष विजयी. काँग्रेसची भाजपची बी टीम. यापुढे काँग्रेसच्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, हाही प्रश्नच आहे. जामखेडमधल्या पराभवावरून आमदार रोहित पवारांचं काँग्रेसवर टीकास्त्र. नाशकात शिंदेची शिवसेना ठरला सर्वात मोठा पक्ष. 11 पैकी 5 जागांवर शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष. मवियाचा सुपडा साफ. एकही नगराध्यक्ष नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये मंत्री गिरीश महाजनांना धक्का. शिवसेनेची बाजी. अजितदादांचं पुणे जिल्ह्यावर पुन्हा वर्चस्व कायम. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष विजयी. 17 पैकी 10 जागा दादांकडे, 1 जागा युतीकडे. कोकणात महायुतीचा झंझावात. भास्कर जाधवांना मोठा धक्का तर रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदे सेनेचं वर्चस्व. रायगडच्या रोहा नगर परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गड राखला. राष्ट्रवादीचे तब्बल 18 उमेदवार विजयी. रोह्यातून कोण हद्दपार